तर दोस्तांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत किंवा ज्या महिला पात्र आहेत, त्यांना तर हप्ता वितरित झाला. पण ज्या लाभार्थ्यांची केवायसी राहिलेली आहे किंवा केवायसी चुकलेल्या कारणास्तव केवायसी करण्यात आलेली नव्हती, अशा लाडक्या बहिणींचं काय? तर ह्या लाडक्या बहिणींना बरोबर अशा ठिकाणी आता फसवेगिरी चालू झाली आहे किंवा ह्या गोष्टींना सावध राहिलं पाहिजे की बाबा आता सध्या लाडकी बहिणीमध्ये जे लाभार्थी पात्र नाहीयेत किंवा ज्यांची केवायसी राहिली आहे, आता सरकारला असे अर्ज भरून द्यायचे आहेत की बाबा त्यांची केवायसी करण्यासाठी मान्यता भेटावी किंवा त्यांना केवायसी करून देण्यात येईल. अशा काही काही ठिकाणी 200-300 रुपयाची मागणी करण्यात येत आहे. असे प्रकार उघडकीस बी आलेत किंवा लाडक्या बहिणींना सांगण्यात येते की बाबा तुमची केवायसी झालेली नव्हती, त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही. तर आता तुमची केवायसी करण्यासाठी आम्ही फॉर्म भरून देऊ आणि 300 रुपये द्या आणि ही फॉर्म मंत्रालयात पाठवू, मग तुमचे पैसे यायला चालू होतील. अशा प्रकारचे फेक बातम्या किंवा फेक न्यूजला बळी पडू नका. अशा प्रकारच्या बातम्या बहुतेक ठिकाणी उघडकीस आलेल्या आहेत. पण सरकारने लाडकी बहीण चालू करत असतानाच सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जी आर काढलेला होता. पण त्या जी आरमध्ये सरकारने असं सांगितलं होतं की बाबा लाडकी बहीण योजना ही अंमलात येत आहे. लाडकी बहीण योजना अंमलात येत असतानाच प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यात येणार आहे. ही केवायसी दरवर्षी सर्व लाडक्या बहिणींना जे लाभार्थी पात्र आहेत यांना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आलेलं आहे. पण अद्यापही सरकारने असा कोणताही जी आर सध्या काढलेला नाहीये. पण जो लाडकी बहीण योजना सुरू करताना जी आर काढला होता त्यात असं म्हणलेलं आहे, म्हणजेच केवायसी करावं तर लागणारच आहे. दरवर्षी केवायसी येणार आहे आणि ह्या केवायसीची मुदत जून आणि जूनपासून जुलै, ऑगस्ट अशा 2 महिन्याचा कालावधी देण्यात येणार होता. असं हे जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पण ह्याचाच फायदा घेऊन अशा भरपूर ठिकाणी अशा अफवा पसरण्यात येत आहे की बाबा लाडक्या बहीण योजनेची केवायसी करणं सरकारकडून चालू आहे, पण मंत्रालयात कागदपत्र पाठवावं लागतात, त्यासाठी 200-300 रुपयाची फी काढली जाते. अशा आपण बळी पडू नका. असं सरकारने अद्याप कोणतेही जाहीर केलेलं नाही. ही जाहीर केल्यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा प्रयत्नच करू. पण अशा कोणत्याही कारणाला बळी पडू नका. अशा भरपूर म्हणजे अशा लाखोंच्या वर बहिणी अशा आहेत की बाबा त्यांना आता अद्यापचा हप्ता आलेला नाहीये. कोणाच्या केवायसीमुळे आलेला नाहीये, कोणाला काही अडचणीस्तव आलेला नाहीये. त्यांना हप्ता येणे बंद झालेला आहे किंवा कोणाची केवायसी केलेलीच नव्हती. तर आज चुकलेली आहे किंवा केलेलीच नाही, अशा भरपूर लाभार्थी आहेत. त्यांना ह्याचा फायदा न होता अशा लाडक्या बहिणींसाठी केवायसी चालू होणारच आहे. पण अद्याप सरकारने जाहीर केलेलं नाहीये. आता सरकार ह्यावर्षी ह्यासाठी कालावधी मागेल. आता 1 जून तर आलाच आहे. पण ह्यासाठी एखादा महिना वाढवून कालावधी मागेल किंवा काही 15 दिवसाचा कालावधी मागेल. हे झाल्याच्या नंतर तुमची जी थकीत केवायसी आहे किंवा राहिलेली केवायसी आहे, अशा लाडक्या बहिणींना दिलासा भेटणार आहे किंवा त्यांचा केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत अशा कोणत्याही बाबींना बळी पडू नका. आपण आपल्या चॅनलवर लवकरच अशा माहिती आली किंवा असा सरकारने जी आर काढला तर आपण आपल्या चॅनल